निफाड येथे शासकीय सेवा व योजनेचा महामेळावा. नागरिकांसाठी एकाच ठिकाणी सर्व माहिती. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नाशिक, जिल्हा प्रशासन व तालुका विधी सेवा समिती निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड येथे शासकीय सेवा व योजनेचा महामेळावा आयोजित करण्यात आला. या महामेळाव्याचे उद्घाटन उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमूर्ती श्री सारंग कोतवाल, न्यायमूर्ती श्री जितेंद्र जैन व न्यायमूर्ती श्री अश्विन भावे यांच्या शुभ हस्ते पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. महामेळाव्यात न्यायपालिकेच्या सेवार्थासह विविध शासकीय विभागाच्या योजना व सेवा यांची माहिती नागरिकांना देण्यात आली. कृषी पंचायत समिती, पोलीस, आरोग्य, कामगार, समाज कल्याण, आदिवासी विकास, वन, महिला व बाल कल्याण, रोजगार भूमी अभिलेख व महसूल आदी विभागांनी सहभाग घेत नागरिकांशी थेट संवाद साधला. या उपक्रमामुळे शासकीय योजनेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचली. आज महामेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या प्रसंगी मी निफाड तालुका आणि नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण जे आदिवासी शेतकरी बांधव आहेत आणि अनुसूचित जातीचे जे शेतकरी बांधव आहेत या सर्वांना मी या प्रसंगी विनंती करतो, आवाहन करतो की त्यांनी अनुसूचित जाती आणि जमातीसाठीच्या असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या दोन महत्त्वाच्या योजनांचा लाभ हा 100% अनुदानासाठी ज्या ठिकाणी वस्तू स्वरूपात नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, पाईपलाईन असेल किंवा पंपसंच असेल असा लाभ या ठिकाणी दिले जातो. त्यानंतर शेततळे जर असेल तर त्यासाठी 2 लाखापर्यंत शेततळ्याचं हस्तांतरीकरण किंवा सोलार पंप जर एखाद्याचा मंजूर झालेला असेल तर त्यालासुद्धा त्याचा लाभ हिस्सा जो आहे लाभार्थी हिस्सा तो परत करण्याची आमची या ठिकाणी योजना आहे. तर अशा यांत्रिकीकरणामध्ये जर कोणी लाभ घेतला असेल तर त्याचा जो लाभार्थी हिस्सा आहे तो देखील परत करण्याची योजना आहे. तर अशा या विविध योजनांचा त्याचसोबत जिल्हा परिषद सेस फंड या अंतर्गत आम्ही ट्रॅक्टर, त्यानंतर रोटावेटर, त्यानंतर आपल्या चाप कटर आणि पंपसंच या असा लाभ आम्ही अनुसूचित जाती जमाती तसेच जनरलच्या शेतकऱ्यांना, सर्वसाधारण शेतकऱ्यांना सुद्धा देत असतो. तर या सर्व लाभाचा याचसोबत आमची जिल्हा परिषदेची आणखी एक योजना आहे तुती लागवड आणि रेशीम कीट संगोपन. तर हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आम्ही राबवत आहोत की ज्यामध्ये शेतकऱ्याला 1 एकर क्षेत्रामध्ये महिन्याला साधारण 1 लाखापर्यंत त्याला नियमित उत्पन्न असं मिळू शकतं. त्याच्या सुद्धा लाभ या ठिकाणी लाभार्थींनी घ्यावा असं मी या प्रसंगी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतोय, विनंती करतोय. धन्यवाद.